मुळात माझ्या अंदाजाने मानसिकता ही सगळ्यात महत्वाची असं मी त्या ठिकाणी मानतो. मी मानसिकता ह्याच्यासाठी आणलं होतं की बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, हे बरोबर आहे. बरोबर. पण ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस काँग्रेस पक्ष याला समर्थन देण्यासाठी पुढे आलेला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी मी राजीनामा देऊन बाहेर पडतो, तुम्ही आपली घटना करा, अशा रीतीचं होतं. पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं नेहरूंनी त्यांच्या कालावधीमध्ये जगभरातले जे 5 नॉन कॉन्स्टिट्युशनल लॉयर्स होते त्यांना असताना पत्र लिहिलं होतं की तुम्ही भारताची असणारी घटना आम्हाला लिहिण्यात मदत करावी. पण त्या सगळ्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे असणारा कॉन्स्टिट्युशनलिस्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे असताना तुम्ही आम्हाला का बोलावता, आम्हाला का सांगता. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की फार अभ्यास झालेला नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स नाही पण सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जी ऍक्ट ऑफ 1935 असं म्हणतो त्यावेळेस एकंदरीत 18 ते 19 कमिट्या स्थापन झाल्या. बरोबर. त्या 18 ते 19 कमिट्यामध्ये मॅक्सिमम कमिट्यामध्ये बाबासाहेब इथे होते आणि त्यांचं ते कॉन्ट्रीब्युशन, माझ्या अंदाजाने ते कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याचा अनेक जणांनी PhD केलेले आहेत, रिसर्च केलेले आहेत. पण ज्या प्रमाणात तो हायलाइट झाला पाहिजे होता तो त्या प्रमाणात हायलाइट झालेला नाही. आणि म्हणून शेवटी कोणीच नाही, आपल्याकडे सुद्धा नाही, म्हणून बाबासाहेब आणि म्हणून आरक्षण मान्य करा, असा जो इतिहास आहे तो इतिहास माझ्या आजही चालत आलेला आहे.